मानाने चमचा थोडा छोटा झालाय, अजून मोठा पाहिजे होता. आणि अजून काय रे बघा, जोरदार ते जो केक बनवणं चालू आहे कालपासून बिचारा. तर आता डेकोरेशनला सुरुवात झाली या, पण माझ्या भावाला तो आंबो, तो आता मी याचे काय पहिलं आधी आंबो घर ह्या इकडे ह्या बर्थडेचा डेकोरेशन से आय करो झालाय एकच नंबर. सगळ्यांनी म्हणा एकच नंबर. नमस्कार यूट्यूबकर. तर आजच्या मालवणी गजालींमध्ये तुमचा नवीन विषयाच्या नवीन मालवणी गजालींमध्ये तुमचा पुन्हा एकदा नव्याने स्वागत असा. तर आज असा 17 मे आणि 17 मे म्हणजे आमच्या गोलूचो बड्डे हा, आणि सगळीजण आज तयारी लागलेली हत. गोलूचो काका, गोलूचो पप्पा, गोलूचो मामा सगळे ते तिघे कामात गेले आहेत, पण आम्ही बाकीची सगळी घराकडे आहो. माझा जेवण सगळा झाला, तर जेवण पण दाखवते काय काय केलं आहे. पण काल दीदीचो अर्धो केक रवलेलो, तो आता हय चालू आहे, तो दाखवते मी तुमका. हे बघा हय त्याचा काम ह्या चालू हा. तर हे बघा जोरदार ते जो केक बनवणं चालू आहे कालपासून बिचारा मेहनत घेता त्याच्यावर. आता कसो केक बनवताला तर आता थोड्या वेळानंच समजताला. आता माका पण माहिती नाही खरा म्हणजे तो कसा बनवता, तर त्याच्या डोक्याची काय आयडिया ती त्याची त्याकाच माहिती आहे. तर आता चला केकचं तर आपण अपडेट घेतलेली आहे, पण आता पुढची अपडेट मी तुमका देते. चला तर इकडे हा यो भात, इकडे हा चपातीचा पीठ आत्ताच आईंनी मळून ठेवलेला आहे बघा. थोडीशी चपाती करूची आहोत. इकडे ही डाळ, ही कोबीची भाजी, ह्यो भात आणि ह्यो पण इकडे भात आहे. तर आता जेवण वगैरे सगळा झालेला हा. आता बघूया, मी फालुदो करूचं ठरवलं आहे, पण आता बघूया कसा काय होता का. चला तर मग पुढचा मी तुमका सांगते कसा काय पुढचा कसा काय होता का मी तुमच्याकडे शेअर करते. चला. तर आईंनी बनवलेल्या चपात्या सगळ्यांनाच आवडतात, त्याच्यामुळे इकडे आईंनी चपात्या करून घेतल्या. तब्येतीच्या मानाने चमचा थोडा छोटा झालाय. हां, तब्येतीच्या मानाने चमचा थोडा छोटा झालाय, अजून मोठा पाहिजे होता. आणि अजून काय 1 किलोच्या भाताबरोबर 2 किलोचं वरण. ए ये चल गोलो, गम नाही ये गम, तो भात फिनिश कर. चल चल पटकन. काम काय करूच नाही, काम नको, काम नंतर कर. बोला कसला कामात आठवला, कसलो हिशोब करूचा. तुझ्या दुधाचा हिशोब करशील तर गोलो. आता जेवण खाऊन आम्ही सगळी मोकळी झालेली आहो, आणि आता आमचे साहेब इले होत ते आता या दाखवते. नाही इकडे डाळ कुठे गेली. हां, गरम गरम जेवतं तिकडे. इकडे जेवण सगळी बसली होती. बड्डे बॉय अजून खाऊक नाही. मी इकडे काय चालू आहे. अशा प्रकारे फायनली आता डेकोरेशनची सुरुवात झालेली आहे. खेळाडू मैदानात उतरलेले आहेत, आणि हा काय रे, ही कसली तरी रिंग आम्ही शोअरसून मागवलेली बाबू गोलूच्या दुसऱ्या बड्डेची, आणि ते का आता ही लायटिंग ह्या करतात, काय करतात लावतात, फिरवतात चारही बाजू. इकडे काय काय डेकोरेशनचा बराच सामान आहे. तर आता डेकोरेशनला सुरुवात झाली या, पण माझ्या भावाला तो आंबो, तो आता मी याचे काय पहिलं आधी आंबो घर येते ना, माका काय घरात जागा नव्हा. चला तर आधी आंबो कापून धर रे. आणि तिकडे दीदीचा भाऊ आणि गोलूचो काका डेकोरेशन करतो, आणि मी आता इकडे फालुदो बनवून घेतलं. हे बघा 1 लिटर दूध लागतं, आणि हे डीमार्टमधून मी ह्या फालुद्याचं पॅकेट आणलेलं आहे. त्याचे 6 ग्लास होतं,
आता आम्ही 8 जण आहोत, म्हणजे आमका बरोबर होतं सगळ्यांना, म्हणजे थोडाफार प्लस मायनस होता. आणि चला तर आता बघूया कसं करतो तो. म्हटलं आई आणि आप्पा पण ये आणि बड्डेचा निमित्त आहे, या निमित्तानं म्हटलं आज बनवून टाकूया. काम ना बोला. हा चल काय चल, तुला बोर्डची तयारी करायची आहे ना. बोलणे तू कशाला आला आता इथे सांग. मी तुला बोलवायला ते डेकोरेशन केलंय ते बघायला. डेकोरेशन करून माका बोले कमी जास्त ज्याला डेकोरेशनचा डी पण माहिती नाही. ओ हो हो, इकडे आपलं डेकोरेशन. वा वा वा, थोडक्यात पण मस्त. मला तर वाटतं आता याला फुग्यांची गरज नाही. लाईट लावून दाखवतोय. ओ हे अर्धा थोडाफार डेकोरेशन झालेला हा. आणि मी तिकडे काम करतोय आणि माका बोलवलं. नंतर बाकीचा आपण नंतर बघूया. डेकोरेशन डेकोरेशन फायनल टाइम म्हणजे कधी केक कापताना दाखवतो डेकोरेशन. तर डेकोरेशन बघून थोड्या गप्पा मारून येईपर्यंत दूध तापलं होतं, पण दूध थोडं आटून थोडं दाटसर होऊ द्यायचं, म्हणजे फालुदा पण आपला जाड होऊन चवीला छान लागतो. दूध थोडं दाटसर झाल्यावर त्यात मी फालुदा प्रीमिक्स ॲड केलं आणि थोडा वेळ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ढवळत राहायचं, जेणेकरून तो अजून दाट होईल. फालुदा तयार झाला आहे. थोडंसं पातळ, अजून थंड राहू नये मला थोडंसं पातळ वाटतं. जेव्हा ते थंड होतं तर ते थोडंसं अजून दाटसर होतं. थंड झालं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, वरून आईस्क्रीम टाकायची आणि खाऊन घ्यायचं. तर आता थंड करून मी ठेवते. फालुदा पूर्णपणे जेव्हा थंड झाला, रूम टेम्परेचरवर आला, तेव्हा मी त्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवून दिलं. बर्थडे बॉयची इकडे तयारी झालेली आहे. बर्थडे बॉयची मम्मा तयार झालेली आहे, बर्थडे बॉयचे पप्पा पण तयारी, बर्थडे बॉयचे आजोबा बसले आणि ह्या मी अशी तयारी केलं. आणि बर्थडेचा डेकोरेशन दाखवतो. ह्या इकडे ह्या बर्थडेचा डेकोरेशन. सब लोग हाय करो, सब लोग हाय करो, जोर से हाय करो. अगदी कसा. चला ह्यो आमचं फायनल केक असा, ह्यो बघून घ्या. नंतर गडबडीत काय माहिती नाही. सेपरेट व्हिडिओ. असं दीदीन पूर्णपणे केक केलेलो हा स्वतःच्या हातान. बर्थडे बॉयचं मामा आणि बर्थडे. वा वा, डेकोरेशन चालू आहे सर. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या मिनिटापर्यंत डेकोरेशन चालू आहे सर. भाच्या गाडीचा शॉक आहे म्हणा. रस्त्यावर गाडी चालवतो केक बनवलेलो आहे. नाही मी माझ्या पुरती काढते. तू बस सर्वांना दुम दुम नाही ना दुसरा घे. एका वेपर द्या, एका प्लेट द्यायला बोलायला.
देते ना. कुणाल इधर देखो मेरी तरफ, इधर इधर पीछे आओ. थंडा भेटलाय सर्वांना, कोणी राहिलं नाही ना, सांगा बरं. बच्चे गँग गेल्यावर पूर्ण फॅमिलीने एकत्र बसून केक खाऊन घेतला. आणि हो, ही ती माणसं आहेत जी माझ्या घरातल्या प्रत्येक छोट्यात छोट्या कार्यक्रमात आणि अगदी मोठ्यात मोठ्या कार्यक्रमात अगदी हौशेने सहभागी होतात. बड्डेचं सगळं आटपून होईपर्यंत ना जेवणाचा टायमिंग झालेला. जेवणात आज ना मस्तपैकी चिकन बिर्याणी होती, जी की आम्ही बाहेरूनच ऑर्डर केली होती. सगळ्यांनी मस्तपैकी आधी पहिलं जेवण करून घेतलं. आणि आता वेळ होती ती फालुद्याची, ज्याची सगळ्यात जास्त वाटणा मीच बघत होती. सगळ्यांसाठी ग्लासमध्ये फालुदा काढून घेतला, त्यावर आईस्क्रीम ठेवली आणि याच्यावर ना आपण टुटी फ्रुटी पण टाकू शकतो, ड्रायफ्रूट्स पण कट करून ठेवू शकतो. पण मी तसं काही केलं नाही, पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तसं करू शकता. कसं झालंय? एक नंबर. एकच नंबर. सगळ्यांनी म्हणा एकच नंबर. एकच नंबर. एकच नंबर. एकच नंबर.